नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या बॅचमध्ये। मित्रांनो, आपण मागच्या काही लेक्चरपासनं जी व्हिडिओ सिरीज चालू केली आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर 2018 आणि त्यानंतर 2022 वर, तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की आपली एक ऑलरेडी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे जी की ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि हे जे काही क्वेश्चन्स असतील संबंधित डाटा तुम्हाला त्या बॅच मध्ये सुद्धा अवेलेबल मिळेल। ओके, सो लेट्स सी आजचा जो क्वेश्चन आहे तो चालू करतोय आपण 53 पासनं आणि 53 क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, एक परचेस नोटीस वर क्वेश्चन आहे जो की MRTP ऍक्ट सेक्शन नंबर 127 शी रिलेटेड आहे। आता यामध्ये त्यांनी क्लियर मेन्शन केलं आहे मित्रांनो की परचेस नोटीस अंडर द सेक्शन 127। आता तुम्हाला माहित असेल की एक 49 आणि 127 मध्ये एक परचेस नोटीस आहे। मग इथे त्यांनी काय म्हटलंय की 127 नुसार एक परचेस नोटीस आहे ऑफ MRTP ऍक्ट 1966 is served by the landowner on MSRTC the appropriate authority on 1st April 2016। बघा, on 1st of April 2016 ला एक नोटीस मिळाली फॉर द लँड अफेक्टेड बाय द रिझर्वेशन ऑफ बस डेपोट इन द सँक्शन डेव्हलपमेंट प्लॅन विच हॅज कम इन टू द फोर्स फ्रॉम 12th April 2016। म्हणजेच हा झालाय 12th April 2006 बरोबर आहे, हे दिलेलं आहे। आता जर का तुम्हाला प्रॉपर आठवत असेल तर एक लक्षात घ्यायचं की नॉर्मली हा जो पिरियड त्यांनी दिलेला असतो 127 नुसार, हा मित्रांनो नॉर्मली जो पिरियड दिलेला आहे 127 नुसार हा दिलेला आहे 10 इयर साठी। ओके, हे जे काही ऍग्रीमेंट दिलेलं आहे हे 10 इयर साठी दिलेलं आहे। लक्षात घ्या प्रॉपरली काय म्हणतायत। मग 10 इयर साठी जर दिलं तर मग हा जर का डेव्हलपमेंट प्लॅन कम इन टू द फोर्स 12th एप्रिल ला झाला, 12th एप्रिल 2006 ला जर का हा फोर्स मध्ये आला तर ऑब्वियसली इथनं जर का 10 वर्ष पकडले तर याचा जो पिरियड आहे हा 12th of April 2016 असायला पाहिजे होता, किंवा आपण 11th of April म्हणून एक दिवस अडकले। आणि यांनी हा पूर्ण पिरियड कमी संपण्याच्या आधी जी नोटीस दिलेली आहे म्हणजे नोटीस मॅच्युअर आहे का? बिलकुल मॅच्युअर नाही आहेत। ही जी त्यांनी नोटीस दिली ही 10 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच दिली, जो की 10 वर्षाचा पिरियड ऍज पर द 127 नुसार दिला आहे तो पूर्ण होण्याच्या आधीची नोटीस दिलेली आहे। क्वेश्चन खूप प्रॉपर विचारलाय, लक्षात घ्या। द प्लॅन अंडर दिस ऍक्ट नॉट ऑक्युपाइड बाय एग्रीमेंट विदिन 10 इयर्स फ्रॉम द डेट ऑन विच फायनल रिजनल प्लॅन ऑर फायनल डेव्हलपमेंट प्लॅन कम इन टू द फोर्स। जेव्हापासनं फायनल डेव्हलपमेंट प्लॅन फोर्स मध्ये आला किंवा तो तिथे लागू झाला तेव्हापासनं 10 वर्ष तो तिथे असतो। आणि इथे काय झालं, लँड ओनरला त्याच्या आधीच एक नोटीस आलेली आहे जी की 1st of April ला, म्हणजेच ही खूप दिवस आधी आली, जवळपास 11 ते 10 ते 12 दिवस आधी नोटीस आली आहे। म्हणजे ही नोटीस मॅच्युअर आहे का? बिलकुल नाही। मग ऑप्शन मी बघतोय, पुढे बघायची सुद्धा गरज नाही। The reservation to the extent of area covered in the purchase notice and owned by the owner is lapsed। बिल्कुल नहीं। The said reservation will lapse on 31st March। नहीं, 31st March कसं होईल? 12th April ला होणार आहे, चुकीचं आहे। The purchase notice being premature is not tenable। हा ऑप्शन बरोबर आहे। जी परचेस नोटीस पाठवली ही काय आहे? प्रीमॅच्युअर आहे, सुरुवातीस पाठवण्यात आली आहे नोटीस, म्हणजे पूर्ण कार्यकाळ संपण्याच्या आधीच तशा पद्धतीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। लक्षात येतंय? सो म्हणून 53 ला ऑप्शन 3 इज करेक्ट। आणि जर का तुम्ही 127 जर का वाचला असेल तर त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे। ओके, होप सो तुम्हाला प्रॉपर लक्षात आला असेल। त्यानंतर 54 मध्ये काय म्हणतात, A company purchase a 5 hectare occasional बागायत। ओकेजनल बागायत बघा, तुम्हाला नॉर्मली माहित आहे की एकतर जमीन कोरडवाहू आहे किंवा बागायत असेल, आणि याच्या मधात असते ओकेजनल बागायत, म्हणजे 6 महिने वगैरे त्याला बागायत असतो,
जे की कॅनल आणि वरच्या पाण्यावर म्हणजे जो पावसाचं पाणी आहे आणि कॅनलवर डिपेंड करते त्याला आपण काय बोलतो ओकेजनल बागायत. लँड फॉर कमर्शियल फ्लोरिकल्चर, कमर्शियल साठी आहे आणि कमर्शियल जर का वर्ड येत असेल तर ASR चा रूल नंबर 26 डोक्यात ठेवा. रूल नंबर 26 हा कमर्शियल साठी आहे मित्रांनो. काय सांगतो बघा, 5 हेक्टर जमीन त्यांना घ्यायची आहे. सोबत ते म्हणतायत नियर जिरायत लँड ऑफ ₹20 लाख पर हेक्टरचा रेट दिला आहे. 20 लाख रुपीज पर हेक्टरचा त्यांनी रेट दिलेला आहे. हा जर केला तर हा 1 करोड येतो, 1 CR येतो. पण इथे 1 CR नाहीच आहे आणि हा ऑप्शन सुद्धा नसू शकतो. का बरं? आणि जर का तुम्ही 26 चा जर का रूल वाचला तर 26 मध्ये क्लिअर मेन्शन केला मित्रांनो, ग्रामीण क्षेत्रातील जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर आकारानुसार येणाऱ्या दराच्या दुप्पट दराने हंगामी बागायत ओकेजनल लक्षात घ्या, ओकेजनल तिप्पट असतात. किती असतात? तिप्पट असतात. 300% म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 करायचं होतं. किती? मल्टिप्लाय बाय 3 करायचं होतं. आणि हे बघा, कंपनीचे लाभात होणाऱ्या व्यापारी तत्वावर शेती, भाजीपाला उत्पादन, फलोत्पादन, रबर लागवड, साग लागवड, फलोत्पादन इत्यादी मूल्यांकन. म्हणजेच काय, कमर्शियल साठी ज्या वेळेला आपण मूल्यांकन करतो किंवा त्याचं स्टॅम्प ड्युटी आपण कॅल्क्युलेट करतो तर ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते 26 वरनं. आणि त्यानुसार जर का हिशोब केला तर मल्टिप्लाइड बाय 3 टाइम्स आहेत म्हणून 3 करावं लागेल. तर आन्सर येणार 3 करोड. ओके. आणि म्हणून ऑप्शन 3 करोड इज करेक्ट. लक्षात येतंय का? 3 करोडच का बरं घेतलंय? 26 चा जर का रूल तुम्ही गो थ्रू केला असता तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 3 पट आपण ओकेजनल बागायतसाठी आपण काय करतो, जिरायतच्या इक्विव्हॅलेंट 3 पट आपण पकडत असतो. म्हणून मग 3 पट पकडली मित्रांनो तर हे होतंय 3 करोड. ओके. चलो नेक्स्ट 54A झालाय, 54 झालाय. 55 काय म्हणतोय बघा, where the total cost of a town planning scheme exceed the half of the total amount of increment, then the contribution to be levied by the arbitrator. हा तुम्हाला MRTP ऍक्ट मधलाच टाउन प्लॅनिंग स्कीमचा तुम्हाला क्वेश्चन माहित आहे. ओके. टाउन प्लॅनिंग स्कीम मधला की ज्या वेळेला आर्बिट्रेटर येतो आणि त्या केसमध्ये जर का त्या टाउन प्लॅनिंग स्कीमची जर का टोटल कॉस्ट ही हाफ कॉस्ट पेक्षा जास्त जात असेल तर मग त्या केसमध्ये आर्बिट्रेटर काय करतो किंवा कोणत्या कंडिशन अप्लाय करत असतो. इथे तुम्हाला 99 सेक्शन नंबर 99 मध्ये याचा आन्सर मिळेल मित्रांनो. काय म्हटलंय? नो सच अ कॉन्ट्रीब्युशन शाल एक्सीड द हाफ द इन्क्रीमेंट. एकतर ते जायलाच नाही पाहिजे. बट इन केस in respect of such a final plot subjected to the condition that where the total cost of scheme exceeded the half the total amount of increment, the proportion of such a contribution shall not less than half the increment. त्यावरचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ती इन्क्रीमेंटच्या हाफ पेक्षा कमी नसायला पाहिजे असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल shall not be less than the half of the increment estimate by the arbitrator. म्हणून 55 ला मित्रांनो 3 करेक्ट आहे. जर का तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम 99 सेक्शन मधनं जर का गेले तर तुम्हाला तिथे क्लिअर आन्सर मिळेल. ओके. चला पुढे बघूया. 56 अंडर द रिहॅबिलिटेशन टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी म्हणजे लाराच्या संदर्भात क्वेश्चन आहे. ओके. आणि लाराच्या संदर्भात आहे क्वेश्चन, त्यामुळे Rehabilitation and Resettlement Act 2013. How much original period is stipulated for declaring an award from the date of publication of declaration under the section 19 of this act? जर का तुम्ही 19 जर का बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः आपण 12 महिन्याचा कालावधी देत असतो. ओके. हा काय देत असतो? 12 महिन्याचा कालावधी तिथे आपण देत असतो. सो इथे जर का तुम्ही 19 बघितलं त्यामध्ये क्लिअर मेन्शन where is no declaration is made under the section within a 12 month. ओके. हा 12 महिन्याचा आपण एक पिरियड तिथे टेंटेटिव्हली देत असतो ज्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं अवॉर्डच्या डिक्लेरेशन पासून अवॉर्ड मिळाला पाहिजे किंवा ज्या वेळेसपासून लँड ॲक्विजिशन प्रोसेस अंडर ओरिजिनल पिरियड जो स्टिप्युलेट केला जातो डिक्लेरिंग द अवॉर्ड फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन हा 12 मंथ्स असतो.
म्हणून मग 12 मंथ साठी ऑप्शन 2 इज करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. हा झालाय 56. यानंतर आहे 57. द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 इन सीवेजेस. ओके, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1966 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे. काय सिंपल क्वेश्चन होता आणि यामध्ये आन्सर काय होतं, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ नेशन वाईड प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन. पोल्युशन प्रिव्हेन्शन साठी हा प्रोग्राम साठी आपण एन्व्हायरमेंटल ऍक्ट यूज करतो. बरोबर आहे. रिस्ट्रिक्शन ऑफ एरियाज इन विच एनी इंडस्ट्री शुड नॉट बी सेटअप. ज्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहे तिथे इंडस्ट्रीचा सेटअप व्हायला नको, त्यासाठी 1986 चा जो लॉ आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, ज्याला आपण ईपी ऍक्ट बोलतो, तो इथे लागू होतो. नेक्स्ट, लेइंग डाऊन द प्रोसिजर फॉर हँडलिंग द हजार्डस सबस्टन्सेस. 1986 मध्ये सांगितलंय भोपाळ ट्रॅजेडी नंतरच की एकदाचा जर का तिथे एखादा हजार्डस सबस्टन्स असेल तर तो कशा पद्धतीने हँडल करायचा, त्याची जी काही प्रोसिजर आहे ती 1986 नंतरच आणण्यात आली. म्हणजेच काय, ह्या तिन्ही गोष्टी बरोबर आहे. म्हणून मग चौथं ऑप्शन जे आहे हे मला करेक्ट वाटतं. सो 57 ला 4 करेक्ट. आय होप हे तुम्हाला प्रॉपर समजलं असेल. क्लिअर. सो मित्रांनो, आजच्या लेक्चरसाठी थांबूया. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.